अभंग कोण्या संतांचा आहे हे सांगण्यात का अज्ञानी समाज या महाराष्ट्रात उरला नाही आता. थोडंसं पुढं बोलावं. आज ज्यांचा सेवेसाठी घेतलेला अभंग आहे त्यांचं नाव महाराष्ट्रातल्या कोण्या एखाद्या जीवाला माहीत नसावं असा उभ्या महाराष्ट्रामध्ये माणूस नसावा. न जाणू एखादा माणूस असा असेल की त्याला संत तुकोबांचं नाव माहीत नसावं, तो बहुतेक या महाराष्ट्रातला नसावा असं म्हणायला काही हरकत नाही. ज्या तुकोबऱ्यांच्या नावाची अंगाईगात उभा महाराष्ट्र झोपून जातो, याचं तुकोबऱ्यांच्या नावाची भोपाळी गात संपूर्ण महाराष्ट्र जागा होतो. या तुकोबांची ख्याती काही कायवर नावी. थोडा परिहार. आपणा सर्वांना ज्ञात आहे आपण आज इथं का आलोय. 13 दिवसापूर्वी या सातारा जिल्ह्यातल्या नव्हे या महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायावर खूप मोठा आघात झाला. एक चालतं बोलतं आम्हाला मार्गदर्शन करणारे एक व्यक्तिमत्व अचानकपणे 13 दिवसापूर्वी निघून गेलं. जोपर्यंत शेवटचा श्वास चालत होता तोपर्यंत ते व्यक्तिमत्व बोलतच होतं. ज्ञानोबरायांच्या प्रत्येक शब्दाप्रमाणे आणि प्रत्येक उक्तीप्रमाणे यांचे शब्द होते की ज्यांच्या मुखामध्ये साच होती, मावाळ होता, रसाळता होती, मिथुलेपणा होता, कल्लोळता होती, ज्यांच्या शब्दामध्ये अतिशय मोठी एक आघात ताकद होती की जो माणूस सहज जरी निघाला आणि सहज कोणाशी बोलायला लागला तर ज्ञानोबांच्या, ज्ञानेश्वरी आणि तुकोबांच्या गाथेच्या प्रमाणाशिवाय बोलत नव्हते. आजच्या काळामध्ये ही माणसं भेटणं खूपच कठीण झालं गेलं. पूजनीय त्यांचं नाव घेताना सुद्धा किंवा तो उपाधी वापरताना सुद्धा अंतकरण इतकं भरून येतं. ते आज 13 दिवसांना मला म्हणावं लागतं की 13 दिवसापूर्वीच्या आदल्या रात्री मी बापू म्हणून हाक मारतोय आणि 13 दिवसानं याच व्यासपीठावर मला वैकुंठवासी हा शब्द बोलावा लागतोय. हे आजचं माझ्या जीवनातलं पाप म्हणावं का पुण्य म्हणावं ह्या गोष्टी मला काही कळत नाहीत. पण पूजनीय वैकुंठवासी बापू हा शब्द लावण्याकरता पहिल्यांदा आज मला इथं उभा केला गेला. 13 दिवसापूर्वी बापू आपल्यातून निघून गेले. सातारा जिल्ह्यातला वारकरी सगळा पोरका झाला. ज्या मुलांच्यावर नितांत प्रेम बापूंनी करावं आणि मोठ्यांच्यावर तेवढंच प्रेम करावं असा एक महात्मा तुमच्या आमच्या जीवनातून निघून गेला. ज्यावेळी गोळेवाडीचा मुलगा रात्री बापू या शब्दानं कविता सांगत होता त्यावेळेला अंतकरण हेलावून गेलं, अंतकरण भरून गेलेलं होतं माझं. पण जन्माला येणार तो जाणार हे त्रिकालाबाधी सत्य आहे. प्रत्येकाची वेळ, प्रत्येकाची काळ, प्रत्येकाची तिथी, प्रत्येकाचा वार ठरलेला दिवस आहे तो. एकमेव या महाराष्ट्रामध्ये श्रीमंत संत तुकोबरे असे होऊन गेले, त्यांच्याकरता सदेहासहित वैकुंठ गमन झालं गेलं. प्रत्येकाला जाणं हे गरजेचं आहे, कारण एक जन्माचा सोहळा आणि एक मृत्यूचा सोहळा असतो. जन्माचा सोहळा तर सगळीच मंडळी पाहतो आणि मृत्यूचा सोहळा सगळ्यांचा आपण पाहत असतो. पण बापूंचाही शेवटचा सोहळा सगळ्यांनी, नेत्रदीपक असा सगळ्यांनी सोहळा पाहिला गेला. मला आजही आठवतं उमेश महाराज, पुंडलिक महाराज ज्या दिवशी गेले त्या दिवशी अगोदर 7 दिवस आम्ही दोघं मंदिरापुढे त्या पिंपळाखाली उभा राहिलो होतो. आणि ती दत्त जयंतीचा सकाळचा दिवस होता, गुरुवारचा दिवस होता. आणि महाराजांनी सहज बोलले की संजय आता बास झाला, आता मी जाणार आहे. मी रागवायचो कधीतरी, तुम्ही कशाला वाचलं बोलता, ज्याला जायचंय त्याला जायचंय, हे ठरलेलं गणित आहे. पण आता मी जाणार आहे असं महाराजांनी म्हणावं. आणि म्हणता म्हणता माझ्या पाठीवर हात फिरवून सांगावं, संजय ज्या दिवशी मी इथून जाईन, थांबेन, त्या दिवशी या वेळेमध्ये पंढरी उभा राहील. आणि तोच माऊलींच्या जीवनातला क्षण मी अनुभवला, जो पूजनीय महाराजांच्या जीवनातला क्षण मी अनुभवला,
तोच ज्या दिवशी बापूंनी शेवटचा श्वास रात्रीचा सोडला गेला त्या दिवशी या गोजेगावची पंढरी झाली गेली. मृदुंग वाजवू लागला, टाळ वाजवू लागले, पताका उभा राहिल्या गेल्या आणि बापूंची ती अंत्ययात्रा मला कसं म्हणावं असं वाटायचं. मला वाटतं ती बापूंची शोभायात्रा असावी. अशी सुंदर बापूंची अंत्ययात्रा या विभागातनं निघाली गेली. आणि त्याहीच अगोदर एक 3 दिवसापूर्वी बापू दवाखान्यामध्ये ॲडमिट. हनुमंतरावांचा फोन आला, बापू धन्वंतरीला ॲडमिट आहेत म्हणे महाराज. त्याच्या अगोदर इथे येऊन गेलो तो बापूंचा चेहरा सुजलेला होता. रक्त महत्वाचं पूर्णपणे पोहोचत नव्हतं बापूंना. रात्री गुरुजींनी खूप मोठे अतिशय छान मुद्दे सांगितले. कलाकारांच्या आणि कीर्तनकारांच्या आयुष्यामध्ये या गोष्टी खूप जपण्याची गरज आहे. आणि म्हणून आज सगळे कीर्तनकार आणि इथं कलाकार सगळे उभा आहेत. मला एवढंच त्या निमित्तानं उमेश महाराज, निलेश, बापू बरं का आबा, महाराज सांगायचे आम्हाला, पळू नका म्हणायचे. ज्या दिवशी तुम्ही बसाल ना त्याशी तुमच्याजवळ कोणी विचारा येणार नाही तुम्ही का बसलात म्हणून. शेवटच्या कालामध्ये पुंडलिक महाराज निवांत बसून होते आणि ज्यावेळा आम्ही धावायचो, आम्ही पळायचो, त्याला हात धरून सांगायचे नको पळायला. ही जग असंच आहे. तुम्ही आला की वाहवा वाहवा करेल आणि तुम्ही पुढे गेल्यानंतर त्यांना माहिती नसेल की तुमचं काय निश्चित तुमच्या जीवनामध्ये झालेलं आहे ते. हे आम्हाला बापू सांगत राहायचे. मला हा मुद्दा सांगायचे आणि सहज आमच्या सविता महाराजांची मयुरी पुढं बसली. दवाखान्यामध्ये सेवा करताना बापूंचं अंग पुसताना बापू सहज तिला बोलले की मयुरी, वारकऱ्यांनी साधकांनी सासरामध्ये जास्त दिवस राहायचं नसतं, त्यांनी माहेराशी लवकर जायचं असतं. आणि याचा अर्थ बापूंना मरणमध्ये कधी काही वाटलं नव्हतं. कधीच बापूंना मरण कधीच वाटलं नाही. सहज म्हणायचे, ते काही जाणार ना, हसत हसत सांगायचे. आणि बापूंचं हसणं मला खूप आवडायचं, कारण बापूंच्या हसण्यातली एक वेगळी लबक होती. ती आहे एका माणसाजवळ. बापू अगदी इतकं छान हसायचे ना. त्यांचं हसणं, त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं, त्यांचं बघणं हे अतिशय चांगल्या म्हणजे परवा मी कामावर निघालो होतो आणि भाऊ आले लुना घेऊन. त्या चढाला हो तासगावातनं आले असतील आणि भावना बघितलं आणि एवढं मला भरून आलं. याचं कारण हे 2 बंधू पहिल्यापासून अतिशय एका मुठीनं आणि एका विचाराने, एका ताकदीनं, एका मनानं राहिली. आणि भावना त्या लोणावर बघितल्यानंतर बापूंची मला लोणा आणि बापूंची ती गाडी मला आठवली की इकडं तिकडं मी कधी निघालो की रस्त्यानं मला बापू दिसायचे. असे गाडीवर असायचे. कधी लेंगा असायचा, कधी धोतरा असायचं. पण एक लक्षात ठेवा, आम्ही खूप गबाळी माणसं. आमच्यात का गबाळ कोणच नाही. रामकृष्ण महाराज, आमच्यात का गबाळ कोणच नाही. पण बापूंची स्वच्छता जर म्हणावी तितकी छान असायची. बापूंची अगदी नित्याची दाढी केलेली असायची. बापूंची कपडे कधीही बघा अगदी बळीच्या पंखासारखी बापूंची कपडे असायची. एवढा कधी डाग नसायचा. पूर्वीच्या काळामध्ये नीळ देणं हा थोडासा प्रकार होता. नीळ देणं, आणि ती फक्त परंपरा आजही चालवली आमच्या विलास गुरुजींनी. आजही आमच्या विलास गुरुजींच्या कपड्यांना ती नीळ असते. हो, बाकी ते आता नीळ हा शब्द राहिलाच नाही. हे बापूंचं जगणं होतं. मी खूप बापूंच्या बद्दल तुम्हाला बोलीन, पण याच बापूंच्यावर नितांत प्रेम करणारा तुम्ही सगळा वर्ग, अनेक क्षेत्रातली सगळी मंडळी आहेत, कीर्तनकार आहेत, कलाकार आहेत, गाणारे आहेत, वादक आहेत. बापूंच्या दिंडी सोहळ्यामध्ये निष्ठेनं प्रामाणिकपणे सेवा करणारी आज या ठिकाणी सगळी माणसं इथं उभा राहिलेली आहेत. मी तुम्हा सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो, कारण मी माझं भाग्य माझं मी समजतो. कारण हनुमंतरावांना आणि उमेशजी महाराजांना मी आठवणीनं सांगितलं होतं की आजच्या दिवशी एखादा कोणतरी मोठा वक्ता असावा की ज्या निमित्तानं लोकांना ऐकायला मिळेल. पण त्याचा नकार या दोघांनी मला भरून सांगितलं हनुमंतरावांनी की असलं काहीच नाही, कारण खाली बापूंना अग्नी द्यावा आणि आम्ही इथं वर यावं. जिथं मी आज कीर्तनाकरता उभा आहे इथंच माझी गाडी उभी असावी आणि भाऊनी माझ्या कानात येऊन सांगावं कार्याचं कीर्तन तुम्हाला करायचं. विठोबा
याची कारणं सुद्धा मी तुमच्या पुढे नंतर मी मांडण्याचा प्रयत्न करतो. मी चरणाशी आपल्या नतमस्तक होतो. खूप मोठी माणसं आलीत. मी नावं घेऊ शकत नाही आता सगळ्यांची, पण प्रत्येकाची नावं मला पाठ आहेत, पण मी नावं घेऊ शकत नाही आजच्या वेळेला. कारण तदनंतरच्या थोड्याशा एक शेवटच्या 10, 15, 20 मिनिटामध्ये आदरणीय हनुमंतराव यांचं आम्हाला सांगणं आहे. कारण आता तुम्हीच आमचे मालक आहात. हो, आता तुमचा आदेश आणि हाच आम्हाला खूप मान्य आणि निश्चितपणे तो शिरसावंत असेल. याचं कारण मालक किती मोठा आहे वयानं हे महत्त्वाचं नाही, तो मालक आहे हा खूप महत्त्वाचा आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी सांगितलं की साधारणतः आपणास 11:15 थांबावं. तदनंतरच्या काळामध्ये एक 4-5 मंडळी अशी आहेत की त्यांना 1-2 मिनटं बोलण्यासाठी आपल्याला वेळ दिला पाहिजे. कारण बापूंच्यावर बोलणारी खूप माणसं आहेत, तासन तास बोलणारी माणसं आहे. त्यांच्याकरता आपणास वेळ द्यायचे हरकत नाही. अगदी थोडासा वेळ मी बोलतो, अगदी 11:30 मी बोलतो. एखादा 2 माणूस वाढला तरी चालेल, पण थोडासा 12 बोलला तरी चालेल, 12:30 हां. बाकी याही पुढं माझा एक पहिल्यापासून दंडक आहे. तुमचा माझा रामभाऊसनी वगैरे माझा थोडासा हे वाटतो, पण वेळेचा भोगता श्राद्धाच्या आणि पुण्यतिथीच्या वेळी मी खूप आहे. कारण वेळेत असलं, कारण आजचं धावपळीचं युग आहे. प्रत्येकाच्या पाठीमागं खूप मोठे व्याप असतात, खूप मोठ्या धावपळी असतात आणि त्यांना आपण अडवून धरणं हे आपल्याकडनं होणारं पाप आहे आणि आपल्याकडनं होणारी ही चूक आहे. 10 मिनटं वक्त्यानं कमी बोलावं. पुंडलिक महाराज नेहमी सांगायचे वक्त्यानं खूप कमी बोलावं, थोडं बोलावं पण चांगलं बोलावं. इतकं बोलू नये की जेणेकरून डोक्यानं निघून जावं, इतकं पण त्यानं बोलू नये. थोडं बोलावं आणि चांगलं बोलावं. मर्यादित थोडंसं मी तुमच्या पुढं बोलतो, आपण भजन करावं. विडोबार ज्यांनी जगाच्या पाठीवर जगद्गुरु ही पदवी प्राप्त केली ते देहूचे श्रीमान श्रीमंत जगतवंद्य जगद्गुरु तुकोबरांच्या गोड अशा गाथ्यामध्ये ज्या तुकोबरांनी छातीवर हात मारावे आणि जगताला सांगत राहावं की वेदाचा तो अर्थ आम्हाशी चढावा. ज्या तुकोबरांना वेदाचा अर्थ कळाला गेला, 4ही वेद या गाथ्यामध्ये भरावे. सर्वसामान्य माझ्या मराठी भाषिकांना वेद कळणार नाही याची जाण त्या काळामध्ये माझ्या संत तुकोबांना व्हावी. कारण वेद विद्वानांना कळेल, वेद पांडित्यांना कळेल, वेद ब्राह्मणांना कळेल, पण सामान्यांना वेद कळावा याची जाण फक्त आणि फक्त माझ्या संत तुकोबांना व्हावी. या महाराष्ट्र भूमीला या वारकरी संप्रदायाला खरा बहर आला आणि तो जो बहर आला तो संत तुकोबरांच्या पासून आला हे मानावं लागेल. ज्ञानदेवी रचला पाया तुका झाला असे कळस ही तरी आम्ही प्रमाण म्हणत असो, पाठ असो, संगत असो. जसं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ते ज्ञानदेवा सारं चोचविली, इथपर्यंत नाथ संप्रदायाची परंपरा आली आणि ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदाय करता व नाथ संप्रदायाला फाटा देऊन वारकरी संप्रदायाची उभारणा करावी. वारकरी संप्रदाय उभा केला, पण ज्ञानोबा ते तुकोबा मधील तात्कालीन संतांनी या मंदिराचं बांधकाम इतकं कठीण, इतकं मजबूत केलं आणि बघता बघता माझ्या संत तुकोबरांचा अवतार झाला गेला. मला बापूंनी जे सांगितलेले काही काही जे मुद्दे आहेत ना, ते खूप महत्वपूर्ण मुद्दे आहेत. पहिला मुद्दा, ब्रह्मभाऊ महाराज आपणास खूप त्याचं ज्ञान आहे. श्रीमंत संत तुकोबरांचे विद्यावंशज मल्लाप्पा वासकर या महाराष्ट्र भूमीमध्ये या वारकरी संप्रदायामध्ये पहिली फड परंपरा जी निर्माण झाली ती पहिली वासकरांची झाली गेली. तदनंतर बाकीची मंडळी झाली. देहूकर असतील, आदरेकर असतील, शिरवळकर असतील, आधी जे फड परंपरा ज्या उभा राहिल्या त्या नंतरच्या काळामध्ये म्हणजे या वारकरी संप्रदायामध्ये मूळ जे स्थान आहे ते वासकरांच्या फडाचं स्थान आहे हे कधीही मानावं लागेल की ज्याची रात्रंदिवस सेवा पूजनीय बापूंनी करावी. याची रात्रंदिवस सेवा बापूंनी करावी. कारण फडाची परंपरा, फडाची जोपासना, कारण ज्या आम्ही दिंडीमध्ये चालायचो ना, मी एक सांगू, मी पेटकरांचा बरोबर, मी पेटकरांचा, गोजगावकरांच्या दिंडीचा आणि माझा इतका सुद्धा कुठं संबंध नाही. मी पेटकरांचा. आमची पेटकर मंडळ आहेत ते आजही माझ्यावर नाराजच आहेत.
पण एक सांगू, बापूंच्या दिंडीमध्ये नटखटा यावे, शुद्ध होऊन या जावे. बापूंच्या दिंडीमध्ये आलाला कलाकार कधी दुःखी होऊन गेला असं बापूंच्या दिंडीमध्ये कधी झालंच नाही. फडाच्या परंपरेच्या नियमानुसार प्रत्येक दिंडी, रात्री गुरुजींनी खूप मोठं छान पद्धतीनं सांगितलं की मला तीही दिंडी आजही मला आठवते, अगदी आठवते. कारण ज्याला पूजनीय महाराजांच्या सोबत आम्ही गाडीमध्ये त्यांच्या जायचं त्यावेळेला आम्हाला दिंडी बघायला मिळायची. आणि तासगावचा तो छकडा मला आजही माझ्या डोळ्यापुढे येतो. तो तासगावचा तो मोठाच्या मोठा तांबडा बैल माझ्या आजही तो डोळ्यापुढे आहे, ज्याची शिंग लहान होती. आणि असा तो बैल वैरण बांधलेली आप्पाभाऊंच्या आता लक्षात आलं. आणि त्याच्यामध्ये टाकलेल्या त्या सगळ्यांच्या त्या पडश्या, चालणारा तो वारकरी आणि ते अभंग, त्या चाली, स्पीकर कुठला, तिथं इको कुठला, तिथं राहुल कुठला, तिथं बेस कुठला, काही असा काहीच भानगडी नव्हत्या. आणि असा तो वारकरी, त्यांच्या सोबत असणारी 4 मंडळी जाऊन पुढं स्वयंपाक करावा, मागं करावा किंवा तिथंच कुठंतरी करावा. ठरलेल्या दिंड्या, ठरलेली जेवण, याच्यापेक्षा जास्त जेवण कधी त्या दिंड्यासनी जे सकाळी मिळालं ना तेवढंच सकाळचं आणखीन बांधून संध्याकाळच्याला त्या गाडीमध्ये ठेवायचं आणि संध्याकाळी जाऊन ते खायचं. आणि मग भजन करून, जागर करून, काकडा करून ती माणसं कधी झोपतच नव्हती. आत्ताच्या दिंडीमध्ये काकड्याची माणसं वेगळी, त्यातलं आमचं तासगावचं माळीबुवा गेलं बरं का. काकड्याची माणसं वेगळी. काय दिंडी तर आप्पा महाराज असं वानगड आहे की त्यांना सांगायचं त्या कलाकारांना, सकाळी गावातनं दिंडी करताना तुम्ही पाहिजे आणि पुन्हा गावात दिंडी आली की पाहिजे, दिवसभर कुठे गावाबद्दल मला काही गणितच, मला दिंडीची गणितच ही कळाली नाही. पण त्या काळातल्या मी दिंड्या ज्या पाहिल्या ना, मी एक सांगू का, तुम्ही तरी सगळी आता किरोलीकर आहे, तिथं आप्पा महाराज आहेत, बाकी तुम्हा सगळ्यांना मी सिनियर आहे हे डोक्यात ठेवा. मी केव्हाच म्हणतो बरोबर, अगदी खरं आहे. हा, बाकी तुम्हा सगळ्यांना मी सिनियर आहे. आणि मी पाहिलं होते तो आनंद पाहिला. तासगावच्या म्हाताराबांचं नाव काय हो? संपतराव घोरपडे. हा, संपतराव घोरपडे. बापूंच्यावर खूप जीव ह्या लोकांचा. मला हा मुद्दा सांगायचा आहे, बापूंच्यावर खूप जीव या लोकांचा. अरे काय त्या बैलाला खायला मिळते का, यांना काय मिळते, पाऊस आला तर काय केवढा त्रास असायचा त्या दिंडीतला. आणि हळूहळू हा दिंडी सोहळा संत शेखोबा दादांच्या सोबत ही सगळी मंडळी चालू लागली गेली. या सातारा जिल्ह्याला एक खूप मोठा महान अवलिया मिळाला, तो संत शेखोबा दादांच्या रूपानं खरा मिळाला गेला. सातारा जिल्ह्यामध्ये वास्करांच्या फडाची परंपरा त्या काळापासून जी टिकली, त्याला मूळ एक कारण असावं, त्यांचं नाव आहे संत शेखोबा दादा. हे मानावं लागेल. शेखोबा दादा हे खूप मोठे महान संत होते. हा, आणि म्हणून जरी काहीतरी वैचारिक तरी भेद झाले असतील तरी पूजनीय वैकुंठवासी बापूंनी चैत्रातली अष्टमी कधी शिरसोडीची विसरली नाहीत. बापू कधी विसरले नाहीत. नाही ज्या वेळी सुद्धा वद्याच्या वारीला बापूंना वेळ असेल त्या वेळी बापू शिरसोडीला असायचे. त्या वारीला शुद्धाला पंढरीशी आणि वद्याला शिरसोडीशी बापू असायचे. आजही आमची ही वारकरी मंडळी वद्याला शिरसोडीच्या वारीला सगळी मंडळी असतात. कारण शेखोबा दादा खूप मोठे महान संत होऊन गेले की साताराच्या राजवाड्यामध्ये कीर्तनामध्ये उभा राहून पंढरीच्या पांडुरंगाचा सेला विजवावा, ही संत शेखोबा दादांच्या ही शेखोबा दादांची मोठेपणा आहे किंवा शेखोबा दादांचा परमार्थ आहे एवढा या पद्धतीचा. या गोष्टी इतक्या सहजासहजी नाहीत. आणि यांची सेवा पूजने बापूंना घडली. आणि त्या काळातली ती निघालेली बापूंची सुंदर अशी दिंडी, तो निघालेला छकडा, शिरसोडीकरांचा छकडा वेगळा, बोध्यांचं काय असेल तो वेगळं. पण मला त्यांचं काय आठवत नाही. त्या दिवसापासून जे मला आठवतात ते आजही मला बापूच आठवतात. संपला विषय. मला दुसरं काही आठवत नाही. मला आठवतात ते फक्त बापूच आठवतात. आणि हळूहळू हा दिंडी सोहळा इतका सुंदर पद्धतीनं दिंडी चालू लागली गेली बापूंची. पण निष्ठेचे वारकरी होते, हाडाचे वारकरी होते. एक सांगू, पूजनीय गुरुवर्य आप्पा महाराज सुपणेकर माझ्या पाठीशी बसलेत.
अप्पा महाराज, या सातारा जिल्ह्यामध्ये 2 कीर्तनकार होऊन गेले हा शब्द वापरायला मला वाईट वाटतं. या सातारा जिल्ह्यामध्ये 2 कीर्तनकार असे होऊन गेले की ज्यांचं नाव आहे वैकुंठवासी नामदेव अप्पा शामगावकर आणि वैकुंठवासी ज्ञानमाऊली गोजेगावकर. कारण ही माणसं मृदुंग जगलेली माणसं होती. ही माणसं रात्री गुरुजी बोलले ना, हो चालू कीर्तनामध्ये बापू पुढे जायचे. आणि याच्या पुढे सांगू, या दोघांचं कार्य निलेश महाराज नामदेव अप्पांचे मी खूप जवळनं पाहिले अप्पा, आणि बापूने खूप जवळनं पाहिलं. पूर्वीची माणसं, तसाच मी आजही वागतो. ज्या गावामध्ये कीर्तन आहेत त्या गावामध्ये कमीत कमी 3-4 तास अगोदर ही जात होती लोक. आणि दिवस उगवायच्या आत ही लोक गावातनं बाहेर पडत होती. मग वाहन असो नसो पण बाहेर पडायचं, पण अगोदर 3-4 तास जायचं. आता काळ खूप बदलला गेला हो. आता कीर्तनकार अगदी टायमिंग मध्ये पोहोचतो, वाटतनं फोन करतो, भजन चालू करा, फेटाच बांधतोय मी. स्टाईलच झाली त्या कीर्तनकारांची. त्यांच्याजवळ भाव, त्यांच्याजवळ मर्यादा, त्यांच्याजवळ प्रेम कोणतं राहिलं नाही. राहिलं तो फक्त व्यवहार राहिला गेला आणि वारकरी संप्रदायातला परमार्थ निघून गेला. राहिला तो व्यवहार. आणि पूर्वीच्या काळामध्ये आम्ही सोबत असायचो, 7-7 दिवस आम्ही राहायचो. हो, कोणाच्या घरामध्ये कधी मुक्कामाला आम्हाला जागा नसायची बरं का आबा. घरात जागा नसायची, गावाच्या देवळात आम्हाला जागा असायची. कोण सुद्धा बुवाला घरी नेत नव्हतं. गावाच्या देवळात जागा असायची. गावानं वाकडा आणून देवळात टाकायच्या. त्याला किती पिसा किती ढेकणं असायचं ते आम्हालाच माहित होतं तो काळ. हो, गावाच्या वाकडा तिथं असायच्या आणि तिथं आम्ही पडायचो. पण बापूनी तिथं गेल्या गेल्या हो चहा त्या गावानं दिला रे दिला की तिथं असणारे सगळे पखवाज सगळे एकत्रामध्ये करायचे आणि बापूनी काम चालू करायचं. पहिली त्या पखवाजाची ओढ काढायची. रात्री गुरुजी बोलले, बापूंच्या डोक्यामध्ये स्वर होता, त्यांना स्टँडर्ड आणि पेटीचा कुठला स्वर लावायला लागत नव्हता. थाप मारली की त्यांना कळत होतं की हा स्वर आता कितीचा आहे म्हणून. स्वर सांगत होते आणि त्यांना जो स्वर पाहिजे त्या स्वराशी ते पकवाज एकरूप करायचे. अगदी मग 2 पकवाज असो 3 पकवाज असो ओढून धरायचे. बापू एकलेच हो, एखादं कोणतरी असायचं आणि त्याच्यामध्ये अतिशय मोठं सहकार्य केलं असेल त्या काळामध्ये मृदुंगासाठी ओढ काढणं किंवा वाजवणं. हो, त्यांचं नाव आहे आमचे भोसऱ्याचे हनुमंत अप्पा भोसरेकर. मी अप्पाला कधीच विसरू शकत नाही. अप्पा आहे ना इथं? आले नाहीत पाहुणे 1000. ज्याला पिलवाच्या घाटामध्ये बापू म्हणायचे, आल्या आल्या 5 गावळणी, 5 रंगाचा शृंगार करोणी. आणि त्यावेळेला हनुमंत अप्पाचा मृदुंग असायचा. आणि ज्यावेळेला आमची ही सगळी मुलं नाचायची ना, ही डॉक्टर विक्टर पाठीमाग, आणि त्याच्यातला खरं नाचकाम करणारा मग आमचा राहुल सगळं सोडून त्याच्यामध्ये पळत यायचा. अरे पिलवाच्या घाटातली दिंडी माझ्या बापूंच्यामुळे पोरकी होणार आहे, हे लक्षात ठेवा. आता पोरकी होणार आहे. कारण असा एक पाऊल नसेल पायीवारीला निघताना पंढरीपर्यंत पोहोचेपर्यंत की तिथं प्रत्येक पावला ज्ञानोबा तुकोबांची आठवण होईल. तसं आमच्या सर्व दिंडीतल्या वारकऱ्यांना फक्त आणि फक्त त्या ज्ञानोबा बापूंची आठवण होईल, हे लक्षात असावं. कारण आळंदीत एक ज्ञानोबा झाले आणि गोजेगावातले एक ज्ञानोबा झाले. याच्यामध्ये काहीच नाही. बापूंचे चिरंजीव हनुमंतराव अतिशय चिकित्सक बुद्धीचा माणूस आहे. अतिशय शार्प आहे, अतिशय हुशार आहे मुलगा, अतिशय हुशार. त्यांचाही मुलगा रात्री माझ्या जवळ होता. ढाकलं महाराज म्हणलं त्यासनी. ते हसलं माझ्याकडे बघून आणि सहज माझ्या मुखातून शब्द गेला, तो बापूंच्या कार्याचा दिवस आहे आज 14वा. सहज बोलून मी गेलो. कारण इतका विद्वान आहे तो, एवढा मुलगा इतका विद्वान आहे की भविष्यातला तो IPS अधिकारी असेल, हे लक्षात असतं. खूप प्रामाणिक. आणि गमरे साहेब आपण आहात
हनुमंतरावांची निवांत पुन्हा एकदा गाठ घ्या आणि हनुमंतरावांच्या जवळचं असणारं साहित्य तुमच्याजवळ ठेवा. याचं कारण आपण साहित्यिक आहात. हनुमंतराव, तुम्ही मला केवढा मोठा उपयोग करून दिला सांगू तुम्हाला. महाराष्ट्रात फिरतो मी आणि ज्याला नारायण बर्वे नावाच्या एका ब्राह्मण कुळातल्या एका माणसाचं तुम्ही पुस्तक आणलं आणि ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतली मंत्रविद्या हे पुस्तक ज्याला तुम्ही मला PDF करून मला पाठवून मी पाहिलं आणि ज्याला माझ्या या समाजाला मराठातल्या लोकांना सांगू लागलो त्याला लोक समाज वेडा झाला. अरे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जगाच्या पाठीवर किती मोठा आहे हे नारायण बर्व्यांनी करून दिले गेलं. हा कुरुंदवाडमध्ये ज्यांचा जन्म झाला, अहमदनगरला ज्यांची नोकरी झाली आणि शेवटच्या काळामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी चिरंजीवाच्या आश्रयाखाली जे राहिले, पण वडिलांच्या स्वप्नदृष्टांतामध्ये वडिलांनी सांगितलं की नारायण ज्ञानेश्वरी वाच, ज्ञानेश्वरी वाच. अरे ज्ञानेश्वरी ग्रंथ असा आहे की त्या ग्रंथामध्ये काही नाही अशी ज्ञानेश्वरी नाही. आणि ज्ञानेश्वरी छातीला धरली त्या नारायणाने आणि एक 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 ओवी बघता बघता अशा हजारो ओव्या नारायणानं पाठ केल्या. आणि तेच नारायण बर्वे ज्यावेळी झोपायचे त्याला त्यांची अर्धी झोप लागायची आणि अर्ध्या झोपेमध्ये त्यांच्या कानामध्ये कोणतरी ज्ञानेश्वरीच्या ओव्या गुणगुणत असायची. ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचा प्रसाद त्यांना मिळाला. त्यांच्या कानामध्ये ज्ञानेश्वरीच्या ओव्या कोणतरी गुणगुणायचे आणि एकदम उठून बसायचे. हातामध्ये डायरी घ्यायची, हातामध्ये पेन घ्यायची आणि ज्या गुणगुणलेल्या ओव्या आहेत त्या संपूर्ण डायरीमध्ये त्याच्या नोंदी करायच्या. आणि अशीच 91 सालामध्ये ती डायरी हातात धरली आणि त्यांचे एक शिष्य औरंगाबादचे बापट म्हणून जलसंपदा विभागामध्ये चिफ इंजिनियर म्हणून काम करत होते, रिटायर होते, त्यांच्या हातात डायरी दिली आणि त्या महात्म्यानं आपला देह सोडला. पण बापटांनी कृपा केली या सगळ्या लोकांच्यावर आणि त्याच्यामध्ये असे सुंदर मुद्दे मांडून दिले. अरे ज्याला मणक्याचा आजार आहे, ज्याला मणक्याचा आजार आहे त्यांनी 10व्या अध्यायातल्या पहिल्या 5 ओव्याचे 3 पाठ दिवसातून केले तर एका महिन्यामध्ये 50% मणक्याचा आजार बरा होतो. मग मला कळालं, अरे मंत्रानं ज्योत पेटते, मंत्रानं दिवा लागतो, मंत्रानं पाऊस पडतो, तर माझ्या ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीनं आजार बरे होत नाहीत का? ही अक्षर नव्हती देका ब्रह्म साम्राज्य दीपिका. साधन आहे, खूप छान आहे. म्हणून गमऱ्यांना मी आठवणीनं सांगितलंय, गमरे विडोबा रखुमा संप्रदायाला मोठे महान संत मिळाले ते संत तुकोबरेंच्या याच गोड अशा गाथ्यामध्ये एक संत नावाचं मोठं छानसं प्रकरण. अनेक प्रकरण पाहावी या गाथ्यामध्ये, पण संत नावाचं प्रकरण मोठं छान प्रकरण. या अभंगाद्वारे तुकाराम महाराज वर्णन करतात त्या संतांचं. वर्णन करणारे संत आणि ज्यांचं वर्णन करायचे ते संत अभंगामध्ये संतांनी संतांचं वर्णन करावं का ते एर्या गबाळ्याचे का म्हणून. संतांचा महिमा तो बहुत शाब्दिकाचे काम नाही येते. एका पांडित्यानं, एखाद्या प्राचार्यानं, एखाद्या कीर्तनकारानं संतांचं वर्णन करू नये, त्याला संतच व्हावं, त्याला संत व्हावं. आणि आई पुढे बोलू आजच्या दिवशी बापूंचं वर्णन या येऱ्या गवाळ्यानं काय करावं असं वाटतं. त्याला बापूंच्या तोडीचीच व्यक्ती असावी, त्यांचं वर्णन करणारा माणूस असावा. अनेक प्रकरणातलं हे संत नावाचं प्रकरण आहे. काही बाधक मंडळी श्रीमंत संत तुकोबरेंच्या जवळ परमार्थातलं मार्गदर्शन विचारण्याकरता ज्याला ही सगळी मंडळी येतात ना, तर तुकोबरे सहज बोलतायत, बाबा करियाई सीधा धावी
चित्तलावी चरणापे. महाराज सांगताय त्यासाठी धावाधावी करायची काय गरज आहे तुम्हाला? महाराज काय करावं तरी काय आहे? तुकोबरांची यासाठी मोठी छान उत्तर आहे. मग तो माझा माय बाप येईल का फिरवून, येईल का फिरवून. दारिद्र्य दुःख हिरावून घेतो. धावाधावी करू नका. चित्तलावी चरणापे. हरकत नाही महाराज, पण याच्यापेक्षा वेगळं काहीतरी असेल ना. तुकोबराय म्हणतात याकरता तुम्हाला संत सानिध्य करावं. एकाने विचारलं महाराज संत सानिध्य करू नाही असं नाही हो, पण संत म्हणावं कोणाला? तुकाराम महाराज या अभंगाची रचना करताना अभंग असा गोड दिला की जो माझ्या बापूंचं जीवन हा अभंग सांगू शकतोय. या अभंगाचं द्वितीय चरण म्हणजे या अभंगाचा सिद्धांत, आणि सिद्धांताचं चरण म्हणजे या अभंगाचं ध्रुवपद. एका सिद्धांताकरता तुकाराम महाराज या अभंगामध्ये दृष्टांत 3 मांडतात. जसं 27 अभंगाचा हरिपाठ असावा आणि ध्रुवपद मात्र एकच असावं. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा असं म्हणावं, पण एका हरिमुखे म्हणा करण्याकरता 27 अभंगाचा प्रपंच माझ्या ज्ञानोबांनी मांडावा. पण काही अभंग सुद्धा असे आहेत, आणि मला ह्या गोष्टी माहित नाहीत बरं का रामभाऊ. खरंच मोठ्या माणसांचे खूप उपकार असतात आपल्याला. रणजित बापू माझ्यासोबत होते. रामापुरात कीर्तन वाज, आणि माझं कीर्तन ऐकायला पूजनीय वैकुंठवासी बडंगे महाराज थांबले होते. या वर्षा 6 वर्षात खूप मोठे झटके बसले वारकरी संप्रदायाला. पूजनीय सातारकरांचं असेल, बाबा महाराजांचं असेल, बडंगे महाराजांचं असेल. म्हणजे कीर्तन आहे काय थांबले महाराज तुमचं? मला खूपच वेगळं वाटलं. आणि पुढे बसलेत कीर्तनाला माझ्या. दडपण येतच की हो. आता सुद्धा मला खूप दडपण आहे. तुम्ही उभा येतं सगळे मंडळी, दडपण येतच. पण छान माझा विषय चालला होता, आणि मी प्रामाणिक प्रार्थना केली, बाबा गाणं गोड ना त्यांचं, तुम्ही चाल म्हणा. ते उठून उभा राहिले आणि चाल म्हणायला टाळ घेतला आणि पाहिलं हसले. म्हणे महाराज जो सेवेकरता तुम्ही जो अभंग घेतलेला आहे ना, या अभंगाला ध्रुवपदच नाही. वारकरी संप्रदायामध्ये गाथा भागवत आणि ज्ञानेश्वरीचा किती. हे पोरा बंद कर की तुझा मोबाईल, प्रवचन चालू. वारकरी संप्रदायामध्ये इतका बारकाव्यानं अभ्यास करणारी माणसं असतात याचं मला विशेष वाटलं. मला सांगण्याचा काय, या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. तो या सगळ्या गोष्टी आपल्याला एक सांगू. हनुमंतराव मला बापूंनी एक गोष्ट सांगितली होती. या सातारा जिल्ह्याला एवढं मोठं सातारा जिल्ह्याचं भाग्य आहे की या सातारा जिल्ह्यामध्ये हैबत बाबा नावाचे एक मोठे महान संत होऊन गेले. हे सातारा जिल्ह्याचं भाग्य आहे. आज ज्ञानोबा तुकोबाचा जय जयकार करत लाखो वारकरी पंढरीला निघतो. या सगळ्यांच्यावर उपकार जे असतील ते हैबत बाबांचे असतील. याचा अर्थ हो, हैबत बाबा सरदार होते, पण हैबत बाबा हे खूप मोठे भक्त होते ज्ञानोबांचे. बाबांचं भजन रात्रीच्या वेळी चालायचं. माऊलीच्या समाधीला प्रदक्षिणा घालायची. संध्याकाळचे 7 ते सकाळचे 7, 12 तास बाबांचं भजन. भजन म्हणजे असं आहे काही एका अभंग म्हणल्यावर आलो जरा. 12 तास भजन. आणि बाबांचं हैबत बाबांचं भजन चालायचं.
आणि बाबा असं वाकून बघायचे समाधीकडं आणि बाबा हसायचे आणि पुन्हा भजन चालू व्हायचं. याचं कारण बाबांची हैबत बाबांची समाधी डोलत होती. आणि हैबत बाबा सांगायचे, अहो मी भजन चालू केलं की माऊलींची समाधी डोलते. लोक हसायची बाबांना, काय वेळ लागले, अहो मूर्ती डोलेल, हल्लीच्या काळामध्ये गणपती दूध पिईल, असल्या काही गोष्टी करतील, हे हल्लीच्या काळामध्ये होईल, समाधी कशी डोलेल. आणि बाबांनी हैबत बाबांनी येताना लिंबू आणलं आणि समाधीवर लिंबू ठेवलं. बाबांचं भजन सुरू झालं आणि समाधीवर लिंबू डोलू लागलं. हे हैबत बाबा हे सातारा जिल्ह्यातलं रत्न मानावं लागतं. साधे नाही. काय काय बापूने अशा काही काही गोष्टी मला सांगितल्या ना, ते मी कधी मी विसरू शकत नाही. कधीच नाही. मुद्दा मी हा मुद्दा सांगत होतो की त्याला ध्रुवपदच नाही, पण या अभंगाला खूप मोठं ध्रुवपद आहे. आणि एका सिद्धांत करता तुकोबरे दृष्टांत मांडतात. दृष्टांत मांडतात तीन. त्यातला पहिला जो दृष्टांत आहे तो अर्भकाचे साठी पंते हाती अर्भकाचे साठी वाजव नाही बरोबर थांबा सर, तर नंतर वाजवतील. याला थोडंसं वाजव. हात बरोबर आहे सगळे, हात बरोबर आहे. केशव महाराज कुंभार, वा खूप गोड मृदुंग. एक सांगू, ही जी तुम्ही सगळी मंडळी जी आला ना, ही बापूंनी सगळ्यांना जमा केलेलं आहे. कारण मगाशी विषय माझा बोलता बोलता तोच राहिला की पेटकरांचा मी हा मुद्दा सांगायचा माझा राहून गेला होता. पेटकरांचा मी दादांच्या सोबत मी चाललो पाहिजे, आजही चाललो पाहिजे, पाठीमागं पण चालायला पाहिजे. पण एक कलाकारी जीवन आणि कला जो मुद्दा आहे, भजन किंवा गाणं किंवा त्या चाली किंवा त्यातले ते कलाकार, हो बापूंच्याकडं काय देत नाहीत बापू किंवा काहीच काय नाही. पण काय एवढं कोण जाणे. आणि सगळी मंडळी बापूंच्या दिंडीसोबत सगळी मंडळी चालायला, त्या पद्धतीचे मृदुंग वादक, त्या पद्धतीचे सगळे गाणारे निश्चितपणे. आणि खरं सांगू का कदम सर, तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये मृदुंगाची क्रांती केली आणि बापूंच्या दिंडीला मृदुंग वादक कधी कमी पडला नाही, कधीच कमी पडला नाही. बापूंच्या दिंडीला नाहीच कमी पडला. कारण आजही मगाशी तोच मुद्दा, आपण थोडासा उशीर झाला तुम्हाला यायला, पण ते पिलवातल्या घाटात ती दिंडी माझ्या आजही डोळ्यापुढे उभा राहत असते. काय त्या पोरांचा आनंद, काय त्या पोरांचा जल्लोष असतो. बापूंनी कधी कुणाला दुखवलं नाही हो. ज्याप्रमाणे एखादं छोटंसं बाळ, हो गुरुजनांनी हातामध्ये पाठी धरावी, त्या बाळाचा हात हातामध्ये घ्यावा आणि अननसाचा मक्याचा अंकाची आणि अक्षरांची त्या बाळाला ओळख करून द्यावी. पण सांगताना सुद्धा इतकं छान सांगावं, सहज सांगावं, डोक्यानं हात फिरून सांगावं. हो त्या पद्धतीनं पूजनीय बापूंचं आमचं जीवन होतं. हो बापू कधी रागवलेले मी पाहिले नाहीत. नंतरच्या काळामध्ये या दोन बापूंना अटॅक आल्यानंतर बापूंची ज्याला औषधं सुरू झाली ना, तदनंतरच्या काळामध्ये थोडीशी बापूंची चिडचिड नकळत वाढली, एवढी नाही, नकळत वाढलेली होती. त्यात तसं कुणाला अभंग गवळण अशा सहजासहजी कधी बंद करून देत नव्हतं. घाटामध्ये हातामध्ये माईक धरला आणि आमच्या या गमऱ्यांचे बंधू भीमराव म्हणले मला गवळण म्हणायचे. म्हणे म्हणा आता ती भीमरावची गवळण
ही भीमरावांनी कुठनं तरी पळशीतनं रचून ठरवून आणलेली लिहून. हो. जसा का त्यांनी भीमरावांनी स्वर काढला तसं बापूंनी सांगितलं, "ए, म्हणायचं नाही. बंद करा." बरं आता मग मी गप बसावं का नाही? मी गप बसलो पाहिजे का नाही? पण मला गप बसून जरा ही माणसं शानी पाहिजेत का नाही? रणजित बापूंनी, "हे महाराज तुम्ही म्हणा. आणि आम्हाला काय लहर आली, मी गाठ्यातली गवळण काढली या, मी आजही सांगतो या. पण ती चाल वेगळ्या पद्धतीची असल्यावर बापूंना त्याचे काही एवढं जाणवलं नाही. आणि बापून नाही ही पण चालणार नाही गवळण, बंद म्हणल्यावर बंद म्हणलं म्हणा रामकृष्ण हरी." बरं याचंही बापूंना कधी दुःख नव्हतं. कधी दुःख नाही. तुम्ही या, तुम्ही जा, तुम्ही दिंडीमध्ये थांबा, तुम्ही थांबू नका, पुन्हा माघारी आला, अजिबात नाही. हो, पंक्तीला आमच्याकडे या, बसणार दुसरीकडे जा, तरी बापूंना राग नव्हता अजिबात. कारण मी तसं करतो. आपलं खरे पण का दडवावं या मताचा माणूस आहे. बरं जवळजवळ आता त्या विभागामध्ये खूप सोहळे सुरू झाले, खूप दिंड्या निघाल्या गेल्या. पण मूळ आपणास माहीत असावं, ज्या मार्गाने आपला दिंडी सोहळा चालतो त्या मार्गाला पहिल्यांदा जो त्या काळामध्ये सोहळा सुरू झाला की ज्याला संत शेखोबादादांचं वय 7 वर्षाचं होतं. पडळ या गावचे संत शेखोबादादा ज्यांच्या दिंडीमध्ये गेले, त्या दिंडीचं नाव आहे कोळ्याची दिंडी आहे. त्या दिंडीचं नाव, कोळेकरांची दिंडी आठवते का मला नाव आता महाराजांचं? गाडगेनाथ महाराज. अप्पा महाराज गाडगेनाथ महाराज. हो, गाडगेनाथ महाराजांचा दिंडी सोहळा पहिला त्या सुरू झाला. आणि मी सांगू, मी का गाडगेनाथांचं नाव घेतो याचं एक कारण, या सातारा जिल्ह्याला शेखोबादासारखं रत्न मिळालं. हो, याचं मूळ कारण ठरले असतील तर त्यांचं नाव गाडगेनाथ महाराज आहे. गाडगेनाथ महाराजांच्या सोबत दादा लहानपणामध्ये हळूच निघून त्या दिंडीमध्ये गेले. शेखोबादादा हे पाटील घराण्यातले वंजारी समाजाचे होते, पण पाटील घराण्यातले होते आणि त्यांचे वडील भाऊ शोध घेत होते. पण गाडगेनाथ बाबांनी सांगितलं नाही की तो मुलगा माझ्यासोबत पंढरपुरामध्ये आहे, कारण त्यांनी ओळखलं होतं की हा खूप मोठा महान महात्मा होणार आहे म्हणून. महात्मा होणार आहे. हो, ज्याप्रमाणे एका आईनं आपल्या बाळाला घडवावं, बाळाला शिकवावं, गुरुजनांनी बाळाला घडवावं, बाळाला शिकवावं, अनन साचा मत्याचा. हो, बापूंनी आमचा हात हातामध्ये धरावा. बापूंनी आमचा हात हातामध्ये धरून आम्हाला या गोष्टी शिकवल्या. आणि म्हणून विलास गुरुजी, मला रात्री खूप छान वाटलं की बापूंनी काय शिकवलं. या मुलांचे हात धरले, यांना काय शिकवलं. अरे कीर्तन असं करायचं, हो अशी प्रमाण म्हणायची, हो पाठा असा असावा, काकडा असा असावा, मृदुंग असा वाजवावा आणि अशी कीर्तन करावी. अशी हजारो मुलं पूजनीय वैकुंठवासी बापूने घडवली. हो, ही बापूने केलेली क्रांती. हो, आणि याच क्रांतीमध्ये अतिशय सुंदर गुरुजी तुम्ही मुद्दा सांगितला की बापूंनी नुसते कीर्तनकार बनवले नाहीत, बापूंनी नुसते कलाकार बनवले नाहीत, बापूंनी मृदुंगाचार्य बनवले नाहीत, तर हो बापूंनी दिंडी मालक सुद्धा बनवले गेले. दिंडी मालक अशा कित्येक दिंड्या आहेत की बापूंनी उत्स्फूर्तपणे त्यांना साथ दिली. बापूंनी असा कधी नाही विचार केला की माझ्या दिंडीतला समाज कमी होईल, मग कशाला ह्याला दिंडी काढून द्यावी. माणसाजवळ स्वार्थ असतो ना, पण बापूंच्या जवळ एवढा सुद्धा पाहता नाही आला कुठं. एवढा सुद्धा पाहता नाही कुठं आला, अजिबात नाही. आमच्या त्या सविताताईंनी दिंडी काढली. माझ्या देखत बापूंना प्रश्न तिने केला की बापू मी दिंडी काढते. बापूने सांगितलं तुला काय लागेल ते माझ्याकडनं ने, जेवणापासून माझं तुला पण दिंडी काढ म्हणणारा एकमेव होते ते वैकुंठवासी बापू होते, लक्षात ठेवा. एकमेव बापू होते, दुसरं कोणीही नव्हतं. तुला जेवण कमी पडलं, तुझे माणसं घेऊन ये. आणि मला मागच्या वर्षीच कळालं की आमच्या उमेश महाराजांचं कीर्तन तांदूळवाडीला होतं. आणि सविता महाराजांची दिंडी त्याच्या आपल्या दिंडीमध्ये आली. आग्रहानं बोलल की तू जेवायला तुझी माणसं सगळी घेऊन या दिंडीमध्ये तू जेवायला ये. अरे एवढं प्रेम करणारं व्यक्तिमत्व तुमच्या माझ्यातनं निघून गेलं. एका शिक्षकाने एका बाळाला घडवावं आणि या संतांनी क्रिया करून आम्हाला घडवावं, आम्हाला शिकवत राहावं. हो, म्हणजे याचा अर्थ संत तेच बापू आणि बापू तेच संत. तसं तुकोबरायांनी म्हणावं, हो गुरुजी ते संत आणि संत ते गुरुजी. याचा अर्थ ध्रुवपदाने तैसे संत जगी आणि क्रिया करून दावी ती अंगी. हो, संतांनी ज्या ज्या क्रिया केल्या त्या त्याप्रमाणे गुरुजींनी क्रिया करून दाखवल्या गेल्या. त्या क्रिया आमच्या सगळ्या बापूंनी सगळ्या क्रिया केल्या. एक आठवलं म्हणून बोलतो. वैकुंठवासी पूजनीय पाराणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर
महाराजांची व्यासपीठं खूप मोठी व्यासपीठं. ज्या व्यासपीठाला 10,000, 11,000, 5,000, 4,000 वाचक असतो, अशी महाराजांची त्या काळातली ती व्यासपीठं. आणि दसऱ्या दिवशी दशमीला आणि दुसऱ्या दिवशी एकादश उठून एकादशीला नाशिकच्या तीर्थ काळाराम मंदिरातला एक खूप मोठा उत्सव, की ज्या उत्सवामध्ये पूजनीय वैकुंठवासी जगन्नाथांना असायचे. त्यांचा चातुर्मास चालायचा. जगन्नाथांना नाशिक वेदांतचार्य होणे नाही महात्मा होणे नाही जगन्नाथांना सारखा. काय सर? अण्णांचा चातुर्मास चालायचा. आणि अचानक महाराजांच्या काहीतरी व्यापामुळं मला म्हणले, संजय जी म्हण. त्यांना जी म्हणलेलं खूप आवडायचं. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये जी म्हणतात ना, जी म्हणणारी खूप माणसं आवडायची, जी म्हणायला लावायची माणसंच नाही. आणि खरं सांगू, कीर्तनामध्ये याच गोष्टी शिकायच्या असतात. नम्रता म्हणजे काय, याच गोष्टी शिकायच्या. आणि ती नम्रता पूजनीय वैकुंठवासी बापूंच्या जवळ खूप होती. मला म्हणले, ज्ञानोबा माऊली येत आहेत तुझ्यासोबत, नाशिकला जाऊन तेवढे यावर्षीचं पारायण तुम्ही करा. मला खूप आनंद वाटला बापू आहेत म्हणल्यानंतर. आम्ही दसऱ्या दिवशी सकाळी 11:30च्या गाडीला बसलो, रात्री पोहोचलो. काश्मीरांच्याकडे आमचा मुक्काम हनुमानवाडीला होता. आणि रोज सकाळी आम्ही ज्ञानेश्वरी वाचायला यायचो. मी पोरकटच होतो. म्हणजे एवढं सकाळी मला त्यातलं गांभीर्य नव्हतं. पण बापूंना एवढा मोठा आनंद झाला की ज्यांचा चातुर्मास ऐकण्याकरता माणसं वेडी होतात, आज प्रभू रामांच्या कृपेनं मला चातुर्मास ऐकायला मिळतोय. मी झोपून राहायचो आणि बापू 6:30 वाजता पुढे जाऊन बसायची चातुर्मासाला. पुढे प्रवचन ऐकाय जगन्नाथांनांचं. मी उठून बघायचो बापू नसायचे. मी लगबगीनं माझा आटपायचो. 8:30च्या मी वाचनाला पळतच तिथं पोहोचायचो. आणि एवढं सुरेल इतकं सुंदर वाचन, कारण खूप शुद्धता होती बापूंच्या वाचनामध्ये, खूप शुद्धता होती. बापू नेहमी सांगायचे, तुमची प्रमाण कमी पाठ करा, तुम्ही अभंग कमी पाठ करा, पण ते फक्त शुद्ध म्हणा, ते अशुद्ध म्हणू नका, असं म्हणायचे. दिंडीमध्ये चालताना जरी एखाद्या कलाकाराचा आमचा बापू आहे म्हणा, रामभाऊ आहेत म्हणा, एखादा जरी शब्द अशुद्ध माईकवर निघाल तर बापू म्हणजे असं नाही ते. कारण बापूंच्या जवळ शुद्धता खूप होती. इतकं छान वाचन चालायचं. आणि त्यावेळी सकाळी 7:30 ते 8:30 प्रवचन असायची त्या नाशिकच्या व्यासपीठावर. आणि त्या दिवशी प्रवचनकार आलेच नाहीत. आणि गावले महाराज म्हणून एक खूप विद्वान वक्ता आहेत तिथं गावले, टीव्ही विभागामध्ये कामाला होते दूरदर्शनला. पळत आलेने म्हणे, माऊली आज आमचे महाराज नाहीत तर तुम्ही प्रवचन कराल का? बापू म्हणले करतो. आणि आम्ही लगबगीनं निघालो. आणि बापू व्यासपीठावर आले. असा अथांग तो समाज बसलेला. अरे 1 तास प्रवचन. खरंच हनुमंतराव, त्या काळामध्ये व्हिडिओ करायला मोबाईल नव्हता, शूटिंग करायला काहीच नव्हतं. अरे त्यावेळेचं 1 तासाचं रामाच्या पुढचं बापूंचं प्रवचन आजही माझ्या अंगावर शारा आणून देत आहे. निघेपर्यंत आमच्या बापूंचा हात लोकांनी सोडला नाही. आम्ही खूप ऐकलं, पण असलं नाही ऐकायला मिळालं. हे सातारा जिल्ह्यातलं उगवलेलं आहे. हे सातारा जिल्ह्यातलं उगवलंय. आणि ते बापूंचं प्रवचन वेडी, कारण इतकं साधेपणा, पण इतकं सहज, इतकं चांगलं बोलणं असायचं. इथं मारुती महाराज आहेत, रामभाऊ महाराज आहेत. ह्या सगळ्या आठवणी जर मला आल्या ना तर खूप मला भरून येतो. खूप भरून. दादा असायचे, किसनदादा, नाना असायचे, पंत नाना असायची चिंचनेरची, विश्वास अण्णा असायची, माऊली असायची. या तांदूळवाडीच्या उत्सवामध्ये तुम्ही तळा राहायला खाली होता, बापू खाली राहायला होते. आणि मला मृदुंग शिकायला सुदाम शास्त्रींनी ठेवलं होतं. सुदाम शास्त्री आणून ठेवलं होतं, नाशिकचे सुदाम शास्त्री. आणि ते मला मृदुंग शिकवायचे. आणि आमच्या महाराजांची एक सेवा करायला एक व्यक्ती होती, यातल्या लोकांना माहीत नसेल, पण मदनरावना माहीत असेल बघा. एक असं माऊली खुळप होतं ते. कोलेश्वरला होते, बरोबर आहे. अगदी आता तुमच्या लक्षात आलंय. इथं कोलेश्वरला राहिले होते ते माऊली, बरं. आणि ती माऊली किंवा बापू मला जेवण घेऊन यायची. असल्या नदीतनं पलीकडे जेवण मला घेऊन यायची आणि मला जेवायला घालायचे बापू. मला सांगण्याचा एवढा मुद्दा, ही सगळी दिग्गज मंडळी एकत्रामध्ये 7-7 दिवस असायची. 7-7 दिवस असायची. दादांची चेष्टा करायची, विश्वासांनानी करायची, नानानी करायची, तुमच्या नानानी करायची, खूप चेष्टा. पण त्यांच्यामध्ये कधी द्वेष, कधी मत्सर नाही आला रामभाऊ. खूप दादा चिडायचे, नाना चिडायचे, सगळी चिडायची.
पण यांनी कधी कुणाचा द्वेष मत्सर केला नाही, कारण ही मंडळी खरंच गाथाने ज्ञानेश्वरी जगलेली होती. ती आपल्यासारखी लुंगी सुंगी नव्हती मंडळी. एक लक्षात घ्या, खरंच जगलेली माणसं होती. हा, दादांचं पाय घासायची तर दादांचं पाय भिजवत ठेवायचं महाराज, कारण चिरा पडलेल्या असायच्या दादांच्या पायाला ना. अरे त्या काळामध्ये कुठल्या चपल्या आणि कुठली धोत्र आणि कुठलं काय, एका एका धोत्रावर एक एक वर्ष ही माणसं काढणारी ही माणसं. पूजनीय महाराजांनी दादांची कपडे काढून घ्यायची आणि त्याला साबण लावून भिजत ठेवून या डोहावर धोत बसायची. कधी काही त्या विश्वासांनासनी मजा आली की विष्णुपंत नानांची पुंडलिक महाराजांची कुस्ती ह्या वाळवंटात लावायची आणि माऊली बघायला असायचं, बापू बघायला असायचं. हो, बघायला असायचं. आणि उगीच आता पुंडलिक महाराज मग नानांनी असं मुद्दाम आपलं खाली पडायचं आणि विश्वासांनी सांगायचं घोळसा घोळसा, आणि पंतांना घोळसत बसायचं. हा, अहो मला सांगा ना, मला सांगाल काय तुम्ही जुनी मंडळी, हे प्रेम मिळेल का आज? आणि त्यातला एकच तारा निखळला तो 13 दिवसापूर्वी, शेवटचा संपला विषय, संपला. पुंडलिक महाराज वेळुकरांच्या सोबत एकमेव काम करणारी व्यक्ती तेवढीच होती. विठोबा रकुमार. कोणी आई जीवाचा नगडो मत्सर म्हणणारे बापू, ओ कधीच कुणाचा बापूंनी मत्सर नाही केला, कधीच नाही केला. दिंडीमध्ये नाही संजय महाराज आले, नाही आले, नाही सर आले, नाही राम आले, ओ नाही आले ना, वा वा या, त्यांना चाल म्हणायला द्या रे. ओ, कारण खूप ती एक सुंदर पात्रता, एका आईप्रमाणे आमच्यावर बापूंनी आम्हाला संस्कार केले. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती, बाळकाचे चाली बाळाला चालवायला शिकवते. तुकोबऱ्या दृष्टांत क्रमांक 2 म्हणतात, ज्या प्रभू जो दृष्टांत तंतोतंत पूजनीय वैकुंठवासी बापूंना लागू शकतो, तो महत्वपूर्ण दृष्टांत आहे. एक आई आपल्या बाळाला चालवायला शिकवताना आईची क्रिया मोठी छान आहे. आईची क्रिया खूप छान आहे. हो, अरे आई ज्याला बाळाला चालवायला शिकवते, आई वागते त्या बाळापुढं, बाळाचा हात आपल्या हातात असा पकडते आणि बाळाला चालवायला शिकवताना आई पाठीमागे सरते हळूहळू आणि बाळाला समोरून चालवत असते. तिची क्रिया आहे. त्याला आईचं लक्ष फक्त आणि फक्त त्या बाळाच्या पावलांकडे आहे. याचं कारण आई म्हणते, न जाणं माझं लक्ष त्या बाळाच्या पावलांकडे नाही पडलं ना तर माझं बाळ पडेल याची जाण आहे. म्हणून तुकोबरा एक शब्द आठवणपूर्वक वापरतात, माता जाणोनी. या शब्दाखाली थोडी अंडरलाईन करावी.
एक आई आपल्या बाळाला चालवायला शिकवताना आपला पाऊल जाणून टाकते. हो माझ्या संतांनी हो या जगाला शिकवण्याकरता आपला पाऊल जाणून टाकला. पूजनीय बापूंनी आम्हाला शिकवण्याकरता आपला प्रत्येक पाऊल जाणून टाकला. याचा असा अर्थ आहे, अरे मार्गदर्शकाचा जर पाय चुकीचा पडला तर पाठीमागचे पाय सगळे चुकीचे पडतात. म्हणून प्रत्येक पाऊल बापूंनी अतिशय समजदारीने टाकला केला. कुणाशी कसं बोललं पाहिजे, कुणाशी किती मोठ्यानं, कुणाशी किती मध्यम, किती नम्र, हो कसं चाललं पाहिजे. हो कधीच लोकांची हो कलाकारांची बापूंनी वाट नाही पाहिली दिंडीमध्ये, कधीच नाही वाट पाहिली. अरे वेळ झाला रे झाला, बापू रथावर किंवा त्या गाड्यावर किंवा हो त्या सायकलच्या माईकवर हातामध्ये घेऊन हो हाक द्यायचे पुंडलिकावर दे, चोपदार टाळकरी हो चला आणि राम कृष्ण हरी. हा मग किती लोक माझ्या सोबत आहे ते मला माहित नाही, पण एक विनकरी माझ्या सोबत आला. कारण मला म्हणायची लोक अशीच असतात संजय महाराज, यांना काय हो हे फक्त गुंडाळून घ्यायचंय, गुराख्याचं काम करायचंय, कारण हे सगळं आपल्याला बरोबर घेऊन जायचे. पण वेळेचा अतिशय भोगता. याचं कारण ब्रह्मपुरीच्या मोठ्या उत्सवामध्ये आदरणीय ॲडव्होकेट विजयरावजी कंचे साहेब या ठिकाणी आलेत. पूजनीय बापूंचं खूप मोठं योगदान होतं. बापूंचं मी काल्याचं कीर्तन ठेवायचं, बापूंचं काल्याचं कीर्तन. मी शिकलो काय बापूंच्याकडनं ते मुद्दे मी सांगतो. बापूंचं काल्याचं कीर्तन असायचं. आणि उशीर झाला का नाही तर बापू म्हणे काय वेळ खूप कमी आहे, 15 मिनिटांमध्ये काल्याचं कीर्तन करणारा एकमेव माणूस त्यांचं नाव ज्ञानमाऊली गोजेगावकर, हे लक्षात असावं. 15 मिनिटांमध्ये काल्याचं कीर्तन. इकडे रामकृष्ण हरिवस्त्र अभंग होऊन त्याला निरूपण करून जय विठ्ठल होऊन ना फुटला सुद्धा 15 मिनिटांमध्ये. याचं कारण मी एक वक्ता आहे, मला खूपच येते, मी लय सांगितलं पाहिजे असा कधी बापूंचा मानस नव्हता. हा कधीच नाही मी खूप बोलावं, अजिबात अजिबात नाही. असल्या गोष्टी नाहीच. आणि मग जो मुद्दा मी रामभाऊ मांडत होतो ना, नानांचा दादांचा, पंत नानांचा, विश्वासांनांचा, पूजनीय बापूंचा, कारण आज झेकर मंडळी तर कोण आहेत का? तुम्ही आहात, बाकी नाही कोण नाही. हा मुकदमाच्या वाड्यावर पुण्यतिथी चालायची, आठवलं सर? मुकदमाच्या वाड्यावर पुण्यतिथी असायची. पुसळच्या टमकी महाराजांचं भजन असायचं. पिटी नाही बरं का बापू, पिणा. माझे माहेर पंढरी आहे विमलेच्या तीरी. सातारा जिल्ह्यातला प्रति भीमसेन जोशी होते टमके बुवा, आणि आकाशवाणीला ते गायचे. हा त्यांचे चिरंजीव तुमचे मित्र असतील असं मला वाटतं. बार कुमार नाही बापू दुखवट नका, तुमच्या माझ्या वाट्याला असली भानगड आहे ती म्हणून सांगतोय. आता इथं मी चालच म्हणत नाही, तोच माझा शिष्य मोबाईल घेऊन व्हिडिओज काढाय उठून उभा राहिला. ही माझ्या प्रेम करणारी बारकी माणसं आहे ती, हे सांगायचं. ऐका मला मुद्दा खूप सांगायचं झालं कीर्तन माझं. मला फक्त सांगू का, मला पंत नाना, विश्वासांना, मारुती नाना, किसन दादा आणि माऊली आणि पुंडलिक महाराज एवढंच कळतंय मला. मला बाकी काही कळत नाही. मी बघितलंय महाराज तुमच्यापेक्षा खूप जवळनं पाहिलेलं आहे ती माणूस. त्यांनी किती प्रेम केलं ना. हो कीर्तन तर काय तुम्ही अनेकदा कीर्तन तुम्ही ऐकलं, रोज उठून काय उद्योग तेवढाच आहे मोबाईलला. आई माझे बाप माझा ऐकत बसायचं, तुम्हाला तर काय करायचं तेव्हा. एक सांगू तुम्हाला, मुकदमाच्या वाड्यावर पुण्यतिथी असायची, 2 पुण्यतिथ्या. ज्या दिवशी गौरीचं पूजन असायचं, गौरी जेवण भाद्रपदातलं, त्या दिवशी एक पुण्यतिथी असायची आणि एक थंडीच्या महिन्यात असायची. भाऊ बरोबर ना, भाऊ भाऊ होते. 2 पुण्यतिथ्या. या 2 पुण्यतिथीला डायव्हर अण्णा, मुकदमाच्या वाड्यावर डायव्हर म्हणजे त्यावेळेचे खूप मोठे श्रीमंत, आमच्या वडिलांचे मामा. हो वडिलांचे मामा आमच्या. आणि एक या जिल्ह्यामध्ये एक कलाकार गैरहजर नसायचा. सगळी त्यांच्या माडीवर वर असायची, सगळी माडीवर वर मोठीच्या मोठी माडी असायची. आणि महाराज ही सगळी मंडळी, दादा नाना ही सगळी मंडळी असायची. मला आठवलं काय तुम्हाला सांगायचं हो.
मला आठवलं काय सांगायचं. आणि किसनदादा निगडीकर दादा झोपलो होतं आणि दादांचं पाय तुडवत होतं मी. मारुती बाबा मी खूप दादांची सेवा केली हो, खूप सेवा केली दादांची. दादांचं पाय माझ्या इतकं आणि नामा इतकं कोणीच तुडवलं नसते. हा हा किरोलीचा नामा ना वारला बिचारा माझा मित्र होता. विठोबार अरे नामाची एक थाप पडली तर 100 टाळकरी जाग्यावर पडत होते माघारी तोंडाव. हा कुणाकडे शिकला नाही तो पोरा, कुणाकडे शिकला नाही. पण एक थाप अशी मारली रे मारली ना. आबांच्या कीर्तनामध्ये नामा आणि सर असायचे, अरे एवढीच असायची. आणि एक नामदेवानं थाप अशी धाप दिशी मारली रे मारली ना, सगळे टाळकरी तोंडाव पडायचे. पाटील आहेत पुढे बसलेत किरोलीचे. सगळ्या मंडळींना ह्या गोष्टी माहीत आहे त्या. हो नामान मी असायचो दादांचं पाय तुडवायला. आणि काय घडलं अचानकपणे महाराजांच्या लक्षात आलं. कारण दादांचं धोतर सगळं वर आलं होतं इथपर्यंत. दादांचं धोतर वर आलं ना, ती दणकी दादांची आणि पाय तुडवत होतो मी. आणि पुंडलिक महाराज एकदम उठून उभा राहिले आणि म्हणले माऊली माऊली. म्हणजे बापूंना हाक मारली. म्हणे काय म्हणे ओवी आठवण हो. म्हणे कुठली? एक 13व्या अध्यायात आहे. म्हणे काय? तर महाराजांनी पुढचं टूक सांगितलं. घर मोडोणी केले मांडव पुढे. 13व्या अध्यायामध्ये ओव्या. पण त्याच्या अगोदरचं मला कळलं ना. पण एक सांगू ओ, त्या काळातली इतकी विद्वान माणसं, ज्ञानेश्वरी जगलेली माणसं, त्या दिवशी किसनदादा उठून उभा राहिले आणि महाराजांकडे पाहिलं आणि सांगितलं मस्तक पांघुरविले का तळवट उघडे पडले, घर मोडून केले मांडव पुढे. आणि बापूंनी त्याला टाळी वाजवली. ती माझ्या आजही तो क्षण माझ्या अंगावर शहारे आणतो. अरे केवढं मोठं कार्य तुमच्या माझ्या करता केलं. खरे ते आपले बाप होते हो, खरं त्यांनी कार्य केलं. पण आपण फक्त गुंतून गेलो नको त्या विषयामध्ये. आणि म्हणून सांगतो मगाशी बोललो, अरे एकमेव त्या काळचा असा एक तारा होता, त्यांचं नाव नाना माऊली गोजवाकर. ते तुमच्या माझ्यातून निघून गेले. 3-4 दिवसापूर्वी खूप खूप त्रास झाला. हनुमंतांनी खूप त्रास, या कुटुंबानं खूप त्रास गेला. तसं जर पाहिलं व्यावहारिक दृष्टिकोनातून, सांसारिक दृष्टिकोनातून पाहिलं तर रणजित बापू माझा खूप जवळचा मित्र. आणि बापूला खूप दुःख व्हायचं ह्या विषयाचं. आणि बापू वारंवार मला सांगायचा की बापूंच्या घरचं जरा अशा पद्धतीचं आहे महाराज. पण एवढं सुद्धा या उंबऱ्याच्या बाहेर आल्यानंतर बापूने एवढं सुद्धा दुःख या समाजाला कधी दाखवलं नाही की माझ्या वाट्याला एवढं मोठं दुःख आहे. अरे भोग कुणाला नाही. पितामह भीष्माना 100व्या जन्माचा भोग भोगावा लागला आणि शरपंजरी पडावं लागलं त्या पितामह भीष्माना. भोग कुणाला नाही. भोगतो न घडे संचिता वाचुनी. बापू म्हणायचे भोग कुणाच्या बापाला सुटले नाहीत, मला कसे सुटतील. पण ज्या दिवशी हातामध्ये काळी बॅग घ्यायची आणि या उंबऱ्यातनं बाहेर यायचे त्यावेळेला सगळं दुःख इतर ठेवायचे आणि प्रसन्न मुद्रेनं बापू बाहेर असायचे. आणि समाजामध्ये प्रबोधनाचं काम करणारा एकमेव हिरा, एकमेव तारा तुमच्या माझ्यातून निघून गेला. खूप वेळा हा विषय मला बापू सांगायचा. माझा खूप प्रेम बापूचं, रणजित बापूचं खूप प्रेम. आणि बापूनं सांगायचं काय करू मला सुचत नाही. पण माझी पण अशा पद्धतीचं आहे. कारण हे सांगू बापूंच्या ह्या माणसाने खरं प्रेमच केलं. अतिशय अतिशय निखळ प्रेम केलं. पण बापूने कधी एवढं सुद्धा आपल्या जीवनातलं दुःख नाही दाखवलं, कधीच नाही दाखवलं. म्हणजे हनुमंतराया मी इथंच बोलतो असा मुद्दा नाही, पण कित्येक वेळा हा विषय आमचे झालेले की कौटुंबिक दुःख जगाच्या पाठीवर सगळ्यांना आहेत. पण इतकं पण दुःख नसावं ते माझ्या बापूंना भगवंतांनी द्यावं. की इतकं पण नसावं. एवढं मोठं दुःख या सगळ्या गोष्टीचं घेऊन सुद्धा हा एक महात्मा हातामध्ये टाळ, मृदुंग, विणा, पखावज या सगळ्या वस्तू स्वतःच्या बरोबर. तांदूळवाडीला माझा टाळ विसरला जेवता माझ्याच मूर्खपणामुळे. बापूशी म्हणलं माझा टाळ विसरला, तिथं सापडला टाळ माझा. मला म्हणले आता नको हुडकायला, या घरीने एक घरनं घेऊन जा. केवढं मोठं मन होतं. मी नेला नाही हा भाग वेगळा आहे, पण केवढं मोठं मन. माझ्या दिंडीत तुमचा टाळ गेला ना, मग माझ्या घरनं घेऊन जावा. अशी काय बापूंची कोठ्यावधीची संपत्ती नाही की बापूंनी इतक्या मोठ्या मनानं म्हणावं. म्हणून कधी पण इथं यावं ना, कुणी पण यावं. अरे वेड्या बागाड्यानं इथं यावं. आणि बापूंच्या घरातल्या येणाऱ्या प्रत्येक माणसानं बाहेर जाताना कधीही रिकाम्या हातानं कधी जायचं नाही. एक तर चहा तरी पे, नाहीतर जेवण तरी जा. असं कधीच जायचं नाही. कधीच बापूंनी आपलं दुःख या समाजापुढं कधी कुठल्या पद्धतीने दाखवलं नाही. पण एक सांगू या मंडळींनी प्रेम केलं. आसनगावापासून मी सगळं पाहतो, कारण आप्पा महाराजांचे वडील आजही माझ्या लक्षात आहे. भोसऱ्याचे अण्णा थांबावं, तात्या शंकर तात्या शंकर तात्या आप्पा महाराजांचे वडील.
राम बापू. ओ राम बापू. आणि एक सांगू, बापूसनी खूप एक अतिशय चांगला टाइमपास बरोबर असायचा. बापू दोन्ही गोष्टी खूप चांगल्या, अहो बुद्धीच खूप, दोन्ही गोष्टी खूप साधायच्या. बापूच्या जोडला एक म्हातारा असायचं बघा, त्यांचं नाव महादेव पुजारी. मी विसरणार नाही ही माणसं, मी कधीच विसरणार नाही. एसटीच्या स्टँडवर महादेव पुजारी आणि बापू बॅग घेऊन असायचे 7-7 दिवस कुठे जायला. बरं ही कसं आहे की त्या महादेव पुजाऱ्यांना शेवटची भैरवी दिलीच पाहिजे, नाही तर बापूंचं अर्धी तिकीट संपली, विषय संपला. स्वातंत्र्य सैनिक होता ना, त्यांच्या जीवावर एक माणूस चालत होता, त्याकरता बापून ही बरोबर. मग लोकांना गाणं त्याचं आवडतं की नाही हे महत्वाचं नाही, पण ह्यांनी गायलंच पाहिजे. लोकांना बरं वाटायचं ते गाणं ऐकताना. बरोबर आहे का? मग उगच म्हणतोय का तेव्हा गुरुवाची माणसं वाया जात नाही तशी. असं आहे. मी काय मुद्दाम हे बोललोय. आणि बापूंच्या जोडला नेहमी ती असायची बघा, आणि 7-7 दिवस राहायला ही सगळी मंडळी. पण निष्ठेनं काकडा केला, निष्ठेनं हरिपाठ, निष्ठेनं सगळ्या चाली असायच्या, आणि शास्त्रशुद्ध सगळ्या त्यांच्या त्यावेळच्या सगळ्या गोष्टी असायच्या. या सगळ्या माणसांचा विचार केला मी कित्येक तास तुमच्याशी बोलत राहीन. नाही असं नाही. रामभाऊ महाराज पहिली चाल थोडक्यामध्ये म्हणा, विठोबा रखुमाई करू, आणि थोडासा किती वेळ आहे, कारण नंतर खूप मंडळी आहेत, थोडं 5-5 मिनिटं मला बोलायला दिलं पाहिजे. अर्भकाचे साठी पंत बाळकाची चाली माता जाणून आई आपल्या बाळाला चालवायला शिकवते. बापूने आम्हाला हात धरून चालवायला शिकवलं. पण याच्यामध्ये पुढे आणखीन एक दृष्टांत आहे. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. एक नाव, तिला कोण्या प्रकारचा स्वार्थच नाही हो. ती सगळ्यांना म्हणते ओ याव या रे लहान थोर, या ती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाशी. नारीनी या, नरानी या, लहानानी या, थोरानी या, कोणी पण या. अरे माझा काही स्वार्थ नाही. या भवदुःखाच्या सागरातून सुखाच्या पहिल्या तीराला पोहोच करण्याचं काम फक्त मी करते. तिथं म्हणणारं नाव आहे, आणि तेच नाव सांगावं तर त्यांचं नाव आहे ज्ञानोबा माऊली. म्हणून माझ्या गुरुजींनी रात्री कीर्तन करताना थोडं छान सांगितलं की वारकरी संप्रदाय तत्वच असं आहे की वारकरी संप्रदाय कधी जाती धर्म मानत नाही. बोल नका, काय झालं हे सोडून दे सगळं. वारकरी संप्रदायामध्ये ऐका एक मिनिट, वारकरी संप्रदायामध्ये जाती धर्म मानला नाही. आणि तो मुद्दा जर धरायचा झाला हनुमंतराव, तर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मी बापूंचा मुद्दा निश्चित म्हणेन की बापूंच्या दिंडी सोहळ्यामध्ये बापूंचे झेंडेकरी इतके निष्ठावान आहेत. अरे ऐका रे तो किशोर समोर क्या बात आहे. अरे या बाळाचा टाळी वाजवा तुम्ही सगळ्यांनी. मग सांगतो तुम्हाला, आबा हा फासे पडद्याचा मुलगा आहे, आणि अशी कित्येक त्याची गँग असते, सगळी मुलं असतात, आणि पायी वाहन नसतंय या कुणाच्याच, आणि हे झेंडेकरी म्हणून पोरं काम करतात. कुठल्याही दिंडीमध्ये काही अडचण असू देत, त्या दिंडीमध्ये वाढण्याचं काम असेल, कशाचंही काम असेल, आता याच्यावरनं तुम्ही सगळे लक्षात ठेवा की आमच्या बापूंचं अंतःकरण किती मोठं असेल. अरे असा सुद्धा समाज बापूंनी आपल्या इथं घेतला गेला. इथं ठेवला. हे आमचे बापू आहेत. बस मला याच्यापेक्षा जास्त बापू सांगायचं नाही. पण माझी विनंती आहे आपणा सर्वांना, हनुमंतराय यांच्यावर लक्ष ठेवावं सगळ्यांनी. आपण अजून लहान आहेत वयानं आपल्यापेक्षा. बापूंच्या जाण्यानं बापूंचा अधिकार जरी बापूंचा त्यांच्याजवळ आला असेल तर त्यांचं वय लहान आहे. आपण सगळ्यांनी त्यांना सांभाळून घेऊ. हनुमंतरायांना सुद्धा विनंती आहे की बापूंच्या माघारे जे बापूंचं जे कार्य आहे तंतोतंत तुम्हाला तसं चालवायचंय.
कारण बापूंची मृदुता, बापूंची शांतता, बापूंचं बोलणं, बापूंचं चालणं, बापूंचं वागणं, हो ह्या सगळ्या गोष्टींचा मागोवा तुम्ही सगळा हनुमंतराया घ्यायचा. आणि अधिकारवाणीनं तुम्हाला मी सांगेन, कारण श्राद्धा या 14व्याचं कीर्तन तुम्ही मला अतिशय अधिकारानं भावनी तुम्ही मला सांगून इथं दिलं. याचं एकच कारण असावं की पुंडलिक महाराज वेळुकरांची परंपरा आज इथं बोलली पाहिजे, हा तुमचा मानस असावा. आणि म्हणून तुम्ही मला इथं उभा केलं. म्हणून तुम्हाला बापू आपण सर्वांनी हनुमंतरायांच्या पाठीशी उभा राहावं. हनुमंतरायांनी अतिशय चांगलं कार्य हे करत राहावं. सगळे जे भागातले सगळे कार्यक्रम बापूंचे आहेत तिथं तिथं हनुमंतराया पोहोचले पाहिजेत या मताचा माणूस मी आहे. कारण इथं सगळी मंडळे हो बापून शेवटपर्यंत बापू कधी शांत बसले नाहीत. त्यांना बसवत नव्हतं, त्यांना बापूंना शांत बसवत नव्हतं. कारण मला एकदा फोन आला होता बापूंचा आणि म्हणे संजय महाराज यावर्षी मला आळंदीच्या वारीला जायचंय. पण खरं तर सांगू नाही, मला इतक्याशा गोष्टी माझ्या गाडीनं घडल्या. पण सविताताईंनी आठवणपूर्वक नियोजन केलं आणि बापूंच्या आयुष्यातली शेवटची माऊलींची समाधी सोहळा सविताताईंनी घडवला गेला. कारण ती त्यांची मानस कन्या आहे, त्या मला सांगायच्या. आणि बापूंची ती आळंदीची वारी सुद्धा घडली. गुरुजी रात्री मला आम्हाला बोलून गेले, बापू वारीला नाहीत पण इथं असून पंढरीमध्ये म्हण आणि इथं पण बापू एक क्षण आपल्या हातातलं पुस्तक कधी सोडत नव्हते. सारखं बापूंचं वाचन. आळंदीमध्ये या वयात सुद्धा देवा आळंदीमध्ये बापूंना काय गरज आहे कीर्तन ऐकण्याची कोणाची? बापू बसत नव्हते. अण्णा कुठे गेले? अण्णा अण्णांनी खूप मोठी बापूंना साथ दिली. अण्णा जरी बापूंचे भाचे जरी असतील ना तरी एका शिष्यापेक्षा मोठं अण्णांचं प्रेम बापूंच्यावर. बापूंनी कधी विचार केला नाही, माझ्या ऋषीनं कधी विचार केला नाही गोळेवाडीच्या बापूंच्या करता माझा किती वेळ जाईल. अण्णांनी कधी विचार केला नाही, उमेशनं कधी विचार नाही केला. कधीच नाही. बापू आमचा जीव आहे, बापू आमचा प्राण आहे. आणि म्हणूनच ही सगळी मंडळी बापूंच्यावर नितांत प्रेम करणारी. हे माझं एकच सांगणारी तुम्हा सर्वांना, असंच प्रेम हनुमंतावर ठेवा, एवढीच माझी प्रामाणिक प्रार्थना आहे तुमच्या पायास. मी थांबतो, मी जास्त नाही बोलत. आपल्या सर्वांना पुढे बोलायचंय. आमच्या हनुमंत आप्पाचं मी मगाशी नाव घेतलं कीर्तनामध्ये. त्या काळातला एकमेव मृदुंग वादक म्हणजे आमचा हनुमंत आप्पा. टाळी वाजवा आप्पा करतात. मला आठवलं आप्पा पिलवाच्या घाटामध्ये बापू म्हणायचं, आल्या आल्या पाच गवळणी, आणि मग आप्पाचा हात चालायचा. आप्पा अगोदर एवढा त्यातनं पप्पाचा असा करायचा. सर वाजवा सर द्या. तुका म्हणे ना तुका